दीपक भाई हाय मी तिथे हा मॅडमला काय हॉर्न देते हो जरा बाजूला व्हा नमस्कार मंडळी, आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या आपल्या सर्व दर्शकांना खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी आपण पाहत आहात, आपण आता राजापुरातील जे प्रसिद्ध मंदिर आहे विठ्ठल मंदिर त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि हे विठ्ठल मंदिर आहे ते बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे। तर आता आपण पाहत आहात इथे आता विश्वनाथ विद्यालय शाळेची आता इथे दिंडी आलेली आहे आणि आता आपण ते पाहायला आपण आता जात आहोत। तर मंडळी आपण पाहत आहात आता समोरची आपल्याला दिंडी दिसत आहे लहान मुलांची विद्यार्थ्यांची, ती विश्वनाथ विद्यालय या शाळेची दिंडी आहे आणि दरवर्षी आषाढी एकादशीला विश्वनाथ विद्यालय शाळा ही दिंडी घेऊन येते, विद्यार्थ्यांना घेऊन येते। तर त्याबद्दल त्या शाळेचे पहिले आधी खूप खूप धन्यवाद, कारण आपली मराठीची जी परंपरा आहे, जे सण वगैरे आहेत ते सण आपल्या मराठी शाळांमध्ये साजरे केले जातात। तसंच गोखले कन्या शाळा देखील दिंडी घेऊन येणार आहे अशी मला माहिती मिळालेली आहे। तर त्या शाळेचे देखील खूप खूप धन्यवाद। तर आता आपण समोर जी पाहत आहात ती दिंडी आहे विश्वनाथ विद्यालय या शाळेची दिंडी आहे। दिंडीमध्ये जसे भाविक असतात तशीच वेशभूषा करून आता हे विद्यार्थी मंडळी आपण पाहत आहात, खूप सुंदर अशी वेशभूषा करून आलेले आहेत। तसंच पांडुरंगाची वेशभूषा करून, आई रुक्मिणी मातेची वेशभूषा करून शालेय दिंडीमध्ये सहभागी झालेले हे विद्यार्थी आपण पाहत आहात। खरोखर सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद। आमच्या महाकोकण चॅनलकडून अशीच परंपरा पुढे देखील चालू ठेवा। तर आपण आता ही दिंडी पाहूया आणि पाहताय खूप सुंदर अशी वेशभूषा केलेले हे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर भावपूर्ण अशी श्रद्धा आपल्याला दिसते पांडुरंगाबद्दलची आणि सर्व आनंदी असे विद्यार्थी आहेत, कारण दिंडीमध्ये सहभागी झालेले हे विद्यार्थी पाहत आहात। खूप सुंदर अशी दिंडी निघाली आहे। तर ही दिंडी विश्वनाथ विद्यालय शाळेपासून ते हे राजापुरातील हे जे बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणापर्यंत ही विठ्ठल दिंडी आहे। तसंच इथे आल्यानंतर जे हे विद्यार्थी आहेत ते आपले कलागुण इथे दाखवणार आहेत, म्हणजे अभंग वगैरे म्हणून दाखवणार आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत।
तर आता आपण श्री पांडुरंगाचं दर्शन घेऊया, कारण दर्शनाला रांग आपण पाहत आहात आणि खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. फुलांनी असं सजवलेलं मंदिर आपण आता पाहत आहात. आणि याच ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता दिंडी निघणार आहे या मंदिरातून. ते देखील आपल्याला शक्य झालं तर आपण त्याचं चित्रीकरण करणार आहोत. तर आता आपण दर्शन घेऊया श्री पांडुरंगाचं आणि आई रुक्मिणी मातेचं.
उदरा रटल्याचा पानारा राजा पंढरीचा पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला हातात विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा तीन ब्रह्मा विष्णू महेश्वर माझ्या विण्याला तारा तीन ब्रह्मा विष्णू महेश्वर विना घेतला हातात विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा चार विठ्ठल उभा विटेवर माझ्या विण्याला ताराचा विठ्ठल उभा विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकतावारी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते तुळशी तर मंडळी, आपण आता पाहिलात राजापूर येथील श्री विठ्ठल मंदिर, जे मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे बाजारपेठेमध्ये वसलेलं आहे. त्या मंदिरामधील आपण श्री पांडुरंग आणि रुक्मिणी आईचं दर्शन घेतलं. तसंच तिथे राजापुरातील मराठी शाळा विश्वनाथ विद्यालय या शाळेची तिथे दिंडी देखील आलेली होती. ती दिंडी देखील आपण पाहिली आणि मुलांनी केलेले विविध कार्यक्रम आपण पाहिलात. अभंग वगैरे गायले ते देखील आपण ऐकलात. खूप सुंदर असे अभंग गायले आणि तसंच दिंडी देखील खूप सुंदर होती आणि वेशभूषा देखील खूप सुंदर अशी केलेली होती पांडुरंगाची आणि आई रुक्मिणी मातेची. आणि दिंडीतील जे सर्व भक्तगण असतात त्यांचीसुद्धा वेशभूषा केलेली होती. खूप सुंदर अशी वेशभूषा केलेली होती. तर आता आपण निघालो आहोत ते राजापुरातील शीळ या ठिकाणी. तिथे विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरातील पांडुरंगाचं आणि आई रुक्मिणी मातेचं दर्शन आपण घेणार आहोत. तसंच राजापूरच्या या विठ्ठल मंदिरामध्ये खूप विविध कार्यक्रम होतात. तिथे कीर्तन भजनं वगैरे होतात. आताच एक आपण जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला एक नागरेकरवाडीतलं भजन आलं असावं असं माझा अंदाज आहे. कारण एक भजन मंडळी आलेली होती आणि त्यानंतर कीर्तन देखील सादर होतात. तसंच संध्याकाळी 4 वाजता दिंडीसुद्धा निघणार आहे मंदिरातून. आपल्याला शक्य झालं तर आपण त्याचंसुद्धा चित्रीकरण करणार आहोत. तर मंडळी, आपण आता हायवेच्या ठिकाणी आलेलो आहोत. हा समोरचा दिसत आहे तो हायवे नंबर 66 आहे, मुंबई टू गोवा. आपल्याला तो हायवे क्रॉस करून आता जायचं आहे. तर इथून आपल्याला आता ह्या रोडने आता आपण शीळ या गावी जाणार आहोत. जवळच आहे, 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्या बाजूनसुद्धा रस्ता आहे डेपोकडून. तिकडूनसुद्धा शिळात जायला रस्ता आहे. परंतु आपण आता बाजारपेठेतून आलो विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन, त्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याने जावं लागतं आहे. तर आपण आता बंगालवाडी आलेलो आहोत. हा समोरून जो रस्ता आला आहे तो डेपोवरून आलेला आहे, बंगालवाडीतूनच. आणि ही बंगालवाडी आहे. आणि ही आपण समोर आजूबाजूला पाहत आहात ती मासे घुमे यांची घरं आहेत. आणि काही अंतरावरच आता शीळ लागेल. जवळ इथून 500 मीटरवर शीळ हे ठिकाण आहे. वाडी आहे, शीळ गाव म्हणता येईल, छोटंसं गाव आहे.
तर आता आपण जवळजवळ शिळे गावात आलेलो आहोत आणि ते म्हसोबा देवाचं आपण दर्शन घेत आहे. तर मंडळी, आपण दरवर्षी आपण ही 2 ठिकाणं जी आहेत, राजापुरातील विठ्ठल मंदिर आणि शिळ्या गावातील विठ्ठल मंदिर, त्या ठिकाणचं आपण दर्शन घेत असतो दर आषाढी एकादशीला. तुमच्या माहितीमध्ये आणखीन कुठे असेल आजूबाजूला राजापूरमध्ये तालुक्यातच आषाढी एकादशी साजरी केली जात असेल तर मला कमेंट करून सांगा. ह्या वर्षी ना निदान पुढच्या वर्षी मी येऊ शकतो तिथे, कारण यावर्षी मला निखरे गावातील विठ्ठल मंदिरामध्ये जायचा विचार होता, परंतु तिथे मी कॉन्टॅक्ट केला होता नकाशे यांना, परंतु त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे मला जाता आलं नाही. कारण तिथली मला माहिती कळली पाहिजे कार्यक्रम कधी असतात, त्यामुळे मी तिथे गेलेला नाही. आता आपण आलेलो आहोत ते शिळ्या गावातील विठ्ठल मंदिरा शेजारी आपण आलेलो आहोत. तर समोर पाहतात हे आहे विठ्ठल मंदिर. खूप जुनं मंदिर आहे आणि आपण आता आजूबाजूचा परिसर पाहत आहात. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत, त्यामुळे थोडीसा गर्दी कमी आहे, कारण दर्शन घेऊन गावातील मंडळी गेलेली असावीत आणि संध्याकाळी ते दिंडी असते मोठ्या प्रमाणामध्ये, तर आपल्याला शक्य झालं तर आपण दिंडीला येऊ, सहभाग घेऊ. तर आपण आता श्री पांडुरंगाचं दर्शन घेऊया. आणि आता स्पीकर चालू होता, मी कॉपीराईटमुळे मी स्पीकर बंद करायला सांगितलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मंडळी गेली कुठे गावातील? गेली आता आरती झाले, आरती वगैरे येतील परत. हां हां, आता आरती वगैरे आटपली. हो, पहिली आरती भटजीने पूजा केली ना, हां हां, तेव्हा हे आटपली. अच्छा. हां, आता परत 12ला आरती हां, आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी दिंडी वगैरे. हो, हा दिंडी वगैरे त्यावेळी. हां हां, काय महेशराव? तर मंडळी, आपण आता श्री पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तसं राजापुरातील विठ्ठल मंदिर ह्या मंदिराचं देखील आपण दर्शन घेतलं. तर आता इथे आपण व्हिडिओ थांबवत आहोत.